लक्ष आपल्या स्थितीवरती. पाठीचा ताठ, मान सरळ ठेवूया. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. डोळे हलकेसे मिटलेले. तीनदा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद. नंतर करूया प्रार्थना. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांति शांति शांति. परम पूज्य स्मरणीय प्रतिपल वंदनीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणी कोटीशा वंदन. तसेच आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदाचार्य आचार्य श्री यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम. आणि आपल्या या आजच्या आपल्या वर्गामध्ये उपस्थित हे सर्व बंधू आणि भगिनी त्या सुद्धा माझा प्रणाम. आज आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाची हालचालीनुसार. त्यामध्ये आपल्याला थोडी हालचाल करून घ्यायची शरीरासाठी. करूया प्रथम अभ्यास आपल्या जॉगिंगचा. तुम्हाला पिक्चर पूर्ण क्लिअर आहे, दिसत आहे बरोबर विनोदा मॅडम? येस सर, क्लिअर आहे. सुरू करूया आपला पहिला अभ्यास. दोन्ही हाताच्या मुठ्या बांधून आता आपल्या खांद्यापर्यंत मागून थोडे पाय वर उचललेले. थोडी थोडी स्थिती. जेणेकरून आपल्या भार अभ्यासामध्ये शरीराच्या प्रत्येक स्नायूपर्यंत आपण पोहोचूया. उजवा पाय डावा पाय या पद्धतीने आपल्याला थोडी हालचाल करून घ्यायची शरीराची. दीर्घ श्वास भरणे दीर्घ श्वास होण्याची क्रिया चालू असू द्या. दोन मध्ये आता मात्र आपल्याला पूर्ण हात लांब करायचा आहे आणि मागून पूर्ण पाय वर उचलायचा आहे. पूर्ण हात सरळ, पूर्ण हात स्ट्रेट, मागून पूर्ण पाय उचललेला. आपल्या हिल्स टच ॲट द बॅक. हात पूर्ण सरळ, मागून पाय पूर्णपणे उचललेला. हिल्स टच ॲट द बॅक. दीर्घ श्वास भरणे दीर्घ श्वास सोडण्याची क्रिया चालू असू द्या. रिलॅक्स. नंबर 3 चा अभ्यास. हात कमरेवरती, श्वास भरत गुडघ्या छातीकडे. पायाची हालचाल करूया. पाय वर उचलायचा आपल्याला. गुडघ्या छातीकडे घ्यायचा प्रयत्न. प्रत्येक क्रिया आपल्या क्षमतेनुसार. अभ्यास आपला योगिक जॉगिंगचा, ज्यामुळे सर्व स्नायूला आपण यामध्ये शिथिल शांत करून घेतो. चार, गुडघ्यातून वाक, पाठीचा ताठ. दोन्ही कमरेवरती, गुडघ्यातून वाक असेल, पाठीचा ताठ. पुऱ्या 7-8 वेळा. बस भरणे सोडण्याची क्रिया चालू असू द्या.
रिलॅक्स. नंबर 5चा अभ्यास. 2 पायात अंतर करून घ्या. 2 पायामध्ये अंतर. 2 पायात अंतर करून दोन्ही समोर ठेवायचे आपल्याला. थोडं स्ट्रेच करू आपल्याला पायात ना. इथून उजव्या बाजूला, नंतर डाव्या बाजूला. बरोबरपणे आपल्या क्षमतेनुसार अभ्यास. आपला बॅलन्स ठेवायचा. पाचची स्थिती. थोडं पायातून स्ट्रेच. रिलॅक्स. नंबर 6चा अभ्यास. हात कंबरेवरती राहील. थोडं करूया साईडवाईज स्ट्रेचिंग. मागचा पाय सरळ, समोरचा पाय काटकोनात. लक्षवरती श्वासात. क्रिया विरुद्ध बाजूने सुद्धा. ही अत्यंत महत्वाची स्थिती शरीरासाठी. विशेषतः पाठीचा कणा, दोन्ही पाय पूर्णपणे आपला कमरेचा भाग यामध्ये स्वस्त होतो. विशेष अभ्यास आपल्या स्पाईन साठी. रिलॅक्स. नंबर 7ची स्थिती आता. परत 2 पाय अंतर करून घ्या. 2 पायामध्ये अंतर. दोन्ही समोर. तासभर हात आपल्याला मागे घ्यायचे आहेत. 1 2. हात खाली घ्यायचे. हात ठेवायचे समोर आपल्या छाती समोर. 3. हँड्स ॲट द बॅक. 4 5 6 7 8 9 10 11 12. रिलॅक्स. आता मात्र करू आपण नेक्स्ट अभ्यास. नंबर 8ची स्थिती. परत 2 पाय अंतर करूया. दोन्ही हात सरळ, खांद्याला समांतर. साइड वाईज स्ट्रेच. उजव्या पायापाशी, डावा पायापाशी. वरच्या हात सरळ असू द्या. श्वास घेणे सोडण्याची क्रिया अत्यंत सुरुवात. कुठेही त्यामध्ये खड्डा नको. करूया 10 राऊंड एका दिशेने. अत्यंत आपल्या पार्श्व भागासाठी, म्हणजेच आपल्या शरीराच्या बाजूच्या भागासाठी स्थिती. हा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. क्रिया करूया आपण. आता करूया क्रॉस मध्ये. उजवा डाव्या पायापाशी, डावा उजव्या पायापाशी. लक्ष वरच्या हाताकडे करूया 10 वेळा. हा सोपा अभ्यास. जॉगिंगची स्थिती. नंबर 9चा अभ्यास. लक्ष वरच्या हाताकडे, दोन्ही पाय व दोन्ही हात सरळ. श्वास घेणे सोडण्याची क्रिया. रिलॅक्स. आता मात्र करूया नेक्स्ट अभ्यास. दोन्ही पायासोबत, दोन्ही हात समोर. श्वास हात वरती, श्वास हात खाली. हँड्स अप. इनहेल, hands down, exhale. Hands up, inhale. Hands down, exhale. समोर झुका, मागे झुका. समोर झुकताना श्वास बाहेर, मागे झुकताना श्वास आत. Last 2 round. रिलॅक्स. आता मात्र करू नेक्स्ट स्थितीचा, म्हणजे हाफ जम्पचा अभ्यास. दोन्ही पाय सोबत, हात बाजूला. 1 मध्ये
जम्प करून हात बाजूला करायचा आपल्याला. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 जम्पिंग. विश्राम, रिलॅक्स. आता मात्र करू आपण नेक्स्ट अभ्यासाचा पूर्ण क्रिया, पूर्ण जम्प. पूर्ण जम्प करायचे आपल्याला. 1 2 1 2 1 2 जम्पिंग. विश्राम. आता करू लास्ट स्थिती, लास्ट अभ्यास. नंतर योगिक डान्स. दोन्ही पाय सोबत घ्यायचे आपल्याला. हात समोर, हात व पाय विरुद्ध बाजूने करायचे बघा. हात डाव्या बाजूला तर पाय उजव्या बाजूला. 1 2 करूया 4-5 वेळा. कमरेकडे अत्यंत महत्वाचं, अत्यंत महत्वाची स्थिती. लास्ट अभ्यास, शेवटचे 4-5 राऊंड. विश्राम, रिलॅक्स. तुमच्या दीर्घ श्वास भरून घ्या. 2-5 अंतर, दोन्ही हात बाजूला सोडलेले ढिले, थोडे हलकेसे मिटलेले. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. या अभ्यासातून जो काही आपल्या शरीरामध्ये बदल झाला त्याला बघून घ्या. लांब श्वास भरा, लांब श्वास सोडा. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. झालेला जो बदल आहे शरीरामध्ये त्याला बघून घ्या आपल्या स्थितीमध्ये. दोन्ही हात ढिले सोडलेले, कुठलाही ताण नको शरीरावरती. आपल्या मनाने आपल्या शरीरावरती थोडं आलेला ताण कमी करून घ्या. ही होती आपली पहिली स्थिती, जॉगिंगची स्थिती. हा अभ्यास आपण फार हळूवारपणे केला. जसं आपला अभ्यास होता तसं आपण याची गती सुद्धा वाढवू शकतो. तर आता आपण करूया सूर्य नमस्कार. घेऊन आपल्या स्थितीवरती आता. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पाय सोबत ठेवायचे आहेत, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आता आपल्याला याची स्थिती घेताना लक्ष ठेवायचं की आपली स्थिती बरोबर असली पाहिजे, ज्यानुसार आपल्याला अभ्यास पूर्णपणे योग्य करायचा आहे. आता आपल्याला दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सोबत. पहिला अभ्यास, पहिल्या मंत्रासोबत ओम राम मित्राय नमः. ओम राम मित्राय नमः. एक नमस्कारासन. 2 ऊर्ध्वस्तासन, हात मागे. 3 श्वास समोर झुका, हात पायाच्या बाजूला, कपाळ झुकासोबत याचा प्रयत्न. 4 डाव पाय मागे, उजवा पाय समोर, लक्षावरती श्वास. वरती डाव पाय सरळ राहील मागे, उजवा पाय समोर. 5 दोन्ही पाय मागे करूया पर्वतासन. कमरेचा भाग वर उचललेला, लक्ष नाभीकडे आणि टाच जमिनीवर लागू द्या. 5 स्थिती. 6 अष्टांगासन, गुडघा छाती आणि वडी फक्त लागेल. श्वास नॉर्मल. 7 भुजंगासन, कमरेचा भाग उचललेला, दोन्ही पाय जमिनीवरती, लक्ष छताकडे, श्वास आत. 8 परत पर्वतासन. 9 डाव पाय समोर, डाव पाय समोर करून घ्या. या दोन्ही पाय सोबत घ्या, दोन्ही पाय सोबत. 11 हात वरती.
रिलॅक्स बार. नमस्कार मित्र. श्याम करूया नेक्स्ट अभ्यास. दुसऱ्या मंत्रासोबत ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रीम रवये नमः. एक प्रणवासन, दोन ऊर्ध्वस्थासन श्वासात, तीन हस्तपादासन किंवा पादहस्तासन समोर झुकायचं आपल्याला. उद्या कपाळ सोबत घ्यायचा प्रयत्न. चार डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्षवरती श्वासात, दक्षिण पाद अश्वसंकलनासन. पाच दोन्ही पाय मागे पर्वतासन. ते अष्टांगासन, गुडघा छाती अनुट लागेल जमिनीला फक्त, हात व पाय श्वास नॉर्मल. सात भुजंगासन. आठ पर पर्वतासन. नऊ डावा पाय समोर. आलेला आपला वाम संकलनासन. दहा दोन्ही पाय सोबत हस्तपादासन किंवा पादहस्तासन. विश्राम. आता करू परत तिसरा अभ्यास. तिसरी स्थिती पुन्हा नमस्कार मुद्रेमध्ये तिसऱ्या मंत्रासोबत ओम रहा सूर्याय नमः. ओम रहा सूर्याय नमः. एक नमस्कार मुद्रा. दोन ऊर्ध्वस्थासन. तीन हस्तपादासन समोर झुका. चार डाव पाय मागे, उजवा पाय समोर, लक्षवरती श्वासात. पाच दोन्ही पाय मागे, लक्ष नाभीकडे असू द्या, त्या तुम्ही बघण्याचा प्रयत्न. छे अष्टांगासन. सात भुजंगासन. आठ पर्वतासन. नऊ डावा पाय समोर, वाम अश्वसंकलनासन. दहा दोन्ही पाय सोबत हस्तपादासन. 11 ऊर्ध्वस्थासन आणि 12 नमस्कारासन. करूया लास्ट राऊंड. आज आपण 5 अभ्यास करणार आहोत. तर करूया लास्ट स्थिती. दोन्ही जोडलेले हात नमस्कार मुद्रेमध्ये. ओम रहा भानवे नमः. ओम रहा भानवे नमः. एक नमस्कार मुद्रा. दोन ऊर्ध्वस्थासन. इनहेल हँड्स अप. दोन एक्झेल हँड्स डाऊन. चार डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्षवरती श्वासात, दक्षिण म्हणजे उजवा. पाच पर्वतासन. आपली त्या जमिनीला हिल्स टच ॲट द ग्राउंड. छे अष्टांगासन. सात भुजंगासन. आठ पर पर्वतासन. नऊ डावा पाय समोर, पाच दोन्ही पाय सोबत. 11 विश्राम. प्लस शांत. थोडं रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पाय लांब करून थोडं रिलॅक्स होऊन जा स्थितीमध्ये. पुन्हा थोडे मागे झुकलेले. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. लांब श्वास भरा, लांब श्वास सोडा. अत्यंत महत्वाचा अभ्यास म्हणजे सूर्यनमस्कार. कुठे आपल्या श्वासाला ताण नको. श्वासाची गती पूर्णपणे नियंत्रित. त्याला अनियंत्रित न करता आपल्याला पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे. कम्प्लीट एक्सरसाइज, पूर्ण व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. शरीराच्या कुठल्या भागामध्ये एक्स्ट्रा फॅट्स राहत नाही. सर्व शरीर पूर्णपणे सुडौल बनते, सुस्थिती होते, पूर्ण शरीर बॅलन्स होते. आपलं पूर्ण या अभ्यासामध्ये पोटाचा भाग, पाठीचा भाग पूर्णपणे स्वस्थ होतो. समोर आणि मागे झुकताना मानेचा भाग सुद्धा स्वस्थ होतो आपल्या भुजंगासनामध्ये. अशा या शरीराच्या प्रत्येक स्नायूकडे आपण पूर्णपणे लक्ष देतो आपल्या या सूर्यनमस्काराच्या अभ्यासात. विशेष क्रिया सूर्यनमस्काराची म्हणजे सन सॅल्युटेशन.
पूर्ण चेस्टचा भाग एक्सपांड होतो, पाठीचा कणा स्वस्थ होतो, काही चेस्ट स्नायू सुद्धा यामध्ये रिलॅक्स होतात आणि आपल्या शरीराच्या पायाच्या टाचेपासून तर डोक्याच्या उंच भागापर्यंत असणाऱ्या प्रत्येक मसल्सला, जॉईंट्सला, बोन्सला आपल्याला पूर्णपणे शिथिल आणि शांत करता येते, रिलॅक्स. अशी स्थिती म्हणजे सूर्यनमस्कार आपण रोज कमीत कमी 5 वेळा, 7 वेळा, 12 वेळा करू शकता आपल्या क्षमतेनुसार. मात्र लक्षात ठेवायचं की आपल्याला समोर झुकताना श्वास सोडायचा, समोर मागे झुकताना श्वास भरायचा आणि मध्ये श्वास नॉर्मल. आता रिलॅक्स होऊन जाऊया, घेऊन जाऊ आपल्या स्थितीमध्ये. आता आज आपण करणार आहोत काही विशेष अभ्यास आपल्या प्रोन पोस्चर वरती. आजकाल आपल्या या पॅन्डेमिक मध्ये आपण बघितलं असेल की जर एखाद्या पेशंटला जर ऑक्सिजन मिळत नसेल तर त्यांनी आपली प्रोन पोज जर केली, प्रोन म्हणजे उलट झोपणी, पोटावर झोपणी, त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनच्या पुरवठा बरोबर प्राप्त होते असते. त्यातल्या काही आपण अभ्यास करूया. येऊन जाऊ आपल्या पोटावरती, करूया अभ्यास. पहिला मकर आसन. दोन्ही पाय मागे जोडलेले, आता थोडी पिढी करून त्यामध्ये आपली मान लटकवूया आणि एक पाय मागे उचलूया, एक पाय लावा मागे, पाय उचलायचा, श्वासोच्छ्वास पाय खाली घ्यायचा. तिसऱ्या करूया दोन्ही पाय सुद्धा करूया अभ्यास. दोन्ही पायांनी रिलॅक्स. हा होता आपला अभ्यास पहिला, त्याचं नाव आहे मकर आसन. मकर म्हणजे मगर, क्रोकोडाईल पोस्चर. यामध्ये विशेषतः आपल्या शरीरामध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता पडत नाही आणि आपण पूर्ण ऑक्सिजन भरू शकतो अशी स्थिती. आता करू नेक्स्ट अभ्यास भुजंगासनाची स्थिती. दोन्ही छातीच्या बाजूला घ्या, दोन्ही पाय जोडलेले, आणि जमिनीवरती तासभर फक्त छातीमधला भाग उचललेला वरती. एक इनेल, लक्ष छताकडे किंवा आकाशाकडे, कोपरी आपल्या चराकडे असेल, बाहेर न ठेवता. दोन, श्वासोच्छ्वास खाली, दुसरा परत एकदा. तीन, 4, 5, 6, लास्ट राउंड 7. समोरचा भाग उचललेला, दोन्ही पाय सरळ, लक्ष वरती, श्वासात. रिलॅक्स, विश्राम. आता मात्र करू याची दुसरी स्थिती. आपला डावा पंजा घ्या हनुवटी खाली, त्यावरती उजवा पंजा. आता आपल्याला दोन्ही हात सट करून घ्यायचे बघा. करूया पूर्ण भुजंगासन, कम्प्लीट स्नेक पोस्चर. आता आपण केला होता तो हाफ स्नेक पोस्चर होता. आता आपल्याला करून घ्यायचा पूर्ण अभ्यास, पूर्ण स्त्रीच्या स्पाईनसाठी. दोन्ही पाय जोडलेले सोबत, तासभर फक्त आपल्या वरचा भाग उचलून घ्या. एक, दोन्ही हात सरळ, लक्ष वरती, श्वासात, पूर्ण भुजंगासन. त्यामुळे काही काही स्थितीमध्ये 5 सेकंद तरी कमी थांबू शकता आपल्या स्थितीनुसार. दोन, श्वास खाली, परत एकदा लांब श्वास भरत. 3, वरती बघा, काय 4, लास्ट राउंड, शेवटची स्थिती. 5, भुजंगासनाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आपल्या स्पाईनसाठी, मानेसाठी. रिलॅक्स, पीस, शांत. आता मात्र थोडे हात काढून घ्या. आता करू आपण नेक्स्ट अभ्यास. स्थिती करूया आपल्याला
आता यामध्ये आपल्याला दुनियात बाजूला ठेवून आता दुनियात वर सुद्धा उचलून घेऊ. हा सुद्धा वर आपल्या हवेमध्ये दोन्ही पाय जोडलेले 5 भरत आपण वर उचलूया. समोरचा भाग एक, हा सुद्धा वर घ्या. समोर बघा, थांबा काय क्षण. 2 थांबण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा श्वास भरत 3, तुझा समोरचा भाग छातीमधला भाग वर उचललेला 4. करूया आता लास्ट राउंड, लास्ट अभ्यास 5. रिलॅक्स राहा. हा सुद्धा भाग फार महत्वाचा होता. थोडं रिलॅक्स होऊन जा. 2 पायाचं अंतर त्याचा आतमध्ये दोन्ही हाताच्या पंजावरती थोडं डोकं ठेवून थोडं रिलॅक्स होऊन जा. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. आता या 3 अभ्यासातून जो काही आपल्या शरीरामध्ये बदल झाला, आपल्या शरीरामध्ये त्याला जाणून घ्या. पुढे ताण आला असेल त्याला कमी करून घ्या. पूर्ण शरीर थोडं रिलॅक्स होऊन जा. विश्राम. आता येऊन जाता स्थितीवरती. आता आपण करूया नेक्स्ट अभ्यास. 30 क्रिया करूया नौकासन. नौका म्हणजे आपली जागाची स्थिती, बोट लाईक पोस्चर. दुनिया समोर सरळ, दोन्ही पाय जोडलेले मागे. आता फक्त आपण आपल्याला हात वगैरे उचलून घ्यायचे पूर्णपणे दोन्ही बाजूनी, पूर्ण भारी आपल्या पोटावर. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या स्पाइन साठी. करूया फक्त 2 वेळा. श्वास भरत 1, उचला पूर्ण शरीर, पाय सुद्धा वर हवेमध्ये, हात सुद्धा जमिनीच्या धुळावर, पूर्ण भार पोटावरती. थांबा काही क्षण. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या मधल्या भागासाठी शरीराच्या. 2. करूया एकदा लास्ट राउंड, सर्वांनी सोबत करूया. चला गेट रेडी. 3 अप. 4 दोन बंद. करूया आता, करूया लास्ट राउंडचा अभ्यास करूया. सर्वांसोबत करूया. 5. रिलॅक्स. विश्राम. परत शांत होऊन जा. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या कमरे करता, स्पाइन करता. पूर्णपणे सेटिंग करतो आपल्या स्पाइनचा. अशी स्थिती, बोट लाईक पोस्चर, नौकासनाचा अभ्यास होता. आता मात्र करूया ती दुसरी स्थिती. आता मात्र परत दोन्ही पाय सोबत घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, उजवा हात तो डावा पाय याला आपल्याला उचलायचं आहे विरुद्ध आपल्या कमरेवरती. त्यामुळे उजवा सरळ करून घ्या, उजवा स्ट्रेट, डावा कमरेवरती घ्या, डावा कमरेवरती. आपल्या उजवा हात तो डावा पाय आपल्याला वर करायचा क्रॉस मध्ये. 1, उचला उजवा हात डावा पाय, बघा समोर काही क्षण. उजवा हात डावा पाय, राईट हँड लेफ्ट लेग. 2. आता मात्र विरुद्ध बाजूनी. आता उजवा कमरेवरती, डावा सरळ, डावा हात उजवा पाय, लेफ्ट हँड राईट लेग. गेट रेडी. 1. 2. परत एकदा विरुद्ध स्थिती करूया. उजवा हात सरळ करून घ्या, डावा कमरेवरती घ्या. करूया एकदा परत स्थिती. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या स्पाइन साठी. 1, उजवा हात डावा पाय, अत्यंत महत्वाचा अभ्यास. 2. लास्ट राउंड. आता मात्र डावा हा समोर राहील, उजवा हात कमरेवरती, लेफ्ट हँड अँड राईट लेग. करूया क्रॉस कॉम्बिनेशन. शेवटचा अभ्यास. काही क्षण थांबू स्थितीमध्ये आपल्या, कमीत कमी 5 सेकंद मध्ये सगळे थांबू शकता.
एक उचला, दो, विश्राम, शांत होऊन जा. दोन पायाचं अंतर टाचा आतमध्ये, पंजे बाहेर, दोन हाताच्या पंजावरती थोडं डोकं ठेवून 3-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. या आसनामध्ये झालेला बदल थोडं बघून घ्या आपल्या शरीरामध्ये. अत्यंत महत्वाचा अभ्यास होता आपला काहींसाठी. विश्राम, रिलॅक्स. येऊन जा बसलीवरती. आता करूया आपण तिसरा अभ्यास म्हणजे तिर्यक भुजंगासन. ही स्थिती थोडी वेगळी आहे. त्यामध्ये काय करायचं, दोन पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन पायाचं अंतर छाती इतकं, दोन्ही छातीच्या बाजूला, दोन पायाचं अंतर असू द्या, दोन हात आपल्या छातीच्या बाजूला, श्वास भरत आपण आपलं वर उचलूया आणि आपण बघूया आता उजव्या खांद्यावरून डावा पायाची टाच. फ्रॉम राईट शोल्डर सी ॲट द लेफ्ट लेग. एक उजवा पुरुषाची समोरून बघा आपल्या उजव्या खांद्यावरून डावी टाच, उजव्या खांद्यावरून डावी टाच, त्याचं लक्ष. दो, खाली. तिर्यक भुजंगासनाचा अभ्यास दुसऱ्या बाजूने सुद्धा. 3. आता मात्र बघा डाव्या खांद्यावरून उजवी टाच. 4. परत एकदा दोन्ही बाजूनी. 6. उजव्या खांद्यावरून डावी टाची लक्ष असू द्या. बघा डावी टाचीकडे, डाव्या पायाकडे. 6. लास्ट राऊंड. 7. दोन या सड राहील आपले. रिलॅक्स. 8. विश्राम. सुद्धा महत्वाचा अभ्यास होता. रिलॅक्स होऊन जा. दोन पाय अंतर, दोन पाय दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. अत्यंत महत्वाचा अभ्यास पूर्णपणे स्पाईन साठी. राहिला बदल शरीराचा थोडा बघून घ्या. स्थितीमध्ये रिलॅक्स होऊन जा, शांत होऊन जा, शिथिल होऊन जा. विश्राम. आता आपण फक्त एक विषय सांगू याच्यामध्ये एक विशेष अभ्यास असतो ओबेसिटीसाठी. त्यांना आपलं वजन कमी करायचं असतं. ते वजन आपल्या काही आपल्या हातामध्ये भागामध्ये जास्त होतात, पायामध्ये सुद्धा आणि पोटावर. त्याला कमी करण्याकरता आपण करतो आपला भुजंगासनाचा अभ्यास थोडा मध्यम गतीने करूया. फक्त 10 वेळा. दोन्ही पाय सोबत घ्या. दोन्ही आपल्या आता मात्र पंजे आपले घ्या, त्यावरती आपली मान ठेवून थोडा करूया 10 वेळा अप अँड डाऊन. श्वास भरत वरती, श्वास मत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हा अभ्यास आपण जर रोज केला कमीत कमी 25 वेळा 50 वेळा तर सहजपणे आपल्याला आपल्या शरीराचा जो एक्स्ट्रा फॅट्स असतो आपल्याला कमी करता येतो या अभ्यासात. त्याला म्हणतात आपल्या भुजंगासनाची स्थिती. परंतु विशेष अभ्यास आपल्या ओबेसिटी करतात. त्यामुळे आपण हा अभ्यास जर रोज केला तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि आपलं वजन कमी व्हायला सुद्धा फार वेळ लागत नाही. आता मात्र करूया थोडं आपण डाव्या कुशीवरून घेऊन जाऊ आपल्या पाठीवरती. बॅक डाव्या कुशीवरून पाठीवरती येऊन जा. दोन्ही पाय सोडरे. आता करूया पहिला अभ्यास एक पाद उत्तान पादासन. एक पाद म्हणजे एक पाद,
वृत्त म्हणजे वर घेणे. हात राहील आपल्या मांडीच्या बाजूला जोडलेले. एक एक पाय वर उचलू कमी अंतरावरती. एक उचला उजवा पाय वरती. थांबा काही क्षण. जास्त अंतर नको पायाचं जमिनीपासून, याकडे विशेष लक्ष असू द्या. जितकं अंतर कमी तितका लाभ जास्त, जितकं अंतर जास्त तितका लाभ कमी. हे आहे आपलं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. 2 पाय 3 श्वास घेत पाय वरती करायचा, थांबायचा काही क्षण. 4 परत उजवा पाय. 5 राईट लेग अप. 6 7 डावा पाय वरती. पाय असे असते एका फुटावरती जमिनीपासून. 8 परत एकदा. 9 उजवा पाय वरती करा. 10 लास्ट राऊंड. 11 डावा पाय वरती राहील. विश्राम. 12 एक पाद उत्तानासन. यामध्ये सुद्धा आपल्या पोटावर चांगला भार पडतो, आपली पचनक्रिया सुधारते आणि आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे बॅलन्स येते अभ्यासात. तर मात्र करूया नेक्स्ट अभ्यास. त्याला कमरेचा त्रास त्यांनी या अभ्यास दोन्ही पायाने करू नये, थोडी काळजी घ्यायची. करूया पूर्ण उत्तानासन. दोन्ही पाय सोबत घ्या हात मांडीवरती. आता हळूहळू आपण दोन्ही पाय सोबत उचलूया. एक बोथ लेग अप. अंतर कमी असू द्या, जितकं अंतर कमी तितका लाभ जास्त. त्यामुळे अंतरावरती आपलं लक्ष असू द्या. जास्त पाय वर उचलू नका. थांबा काही क्षण स्थितीमध्ये. 2 खाली. लक्ष असू द्या आपल्या स्थितीवरती. श्वास भरत आपल्याला पाय वर उचलायचे आहेत. करूया परत एकदा सगळ्यांनी सोबत. थांबूया फक्त 5 सेकंद. श्वास थांबू शकता. काउंटिंग सुद्धा करूया. 3 उचला पाय दोन्ही. थांबा काही क्षण. बघा आपल्या शरीरामध्ये बदल झालेला आहे. 4 ऍक्शन थांबण्याचा जरूर प्रयत्न करा. आपली क्षमता नक्कीच वाढेल उच्च अभ्यासाने. लास्ट अभ्यास ती स्थिती. दोन्ही पाय सोबत. शेवटचा अभ्यास. 5 दोन्ही पाय वर करा. रिलॅक्स झाला. विश्राम. फार सोपा आहे आपले दोन्ही पाय वर करणं काही अंतरावरती. त्यामध्ये पूर्ण पान पडतो आपल्या पोटावरती आणि आपलं पोट पूर्णपणे स्वस्थ होते. प्रत्येक वेळेस आपले भार पूर्णपणे पाय सहन करते. आपण थोडं जरी आपले पाय वर केले आणि आपला भार दिला आपल्या पोटावरती किंवा बाकीच्या भागावरती, तर बघा किती महत्वाचा अभ्यास आपण करू शकतो. झाला विशेष अभ्यास. आता मात्र करूया अर्ध हलासन. थोडा पाय वर जास्त वर उचलूया. उजवा पाय 90 डिग्री मध्ये, डावा पाय 90 डिग्री मध्ये. कट करून घ्या पाय वरती. मात्र पाय गुडघ्यातून सरळ असू द्या. दुसरा एक पाय अर्ध हलासन. पाय आपल्या काटकोनामध्ये काळजी घ्या. नाही तर चालेल, परंतु जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये आपण पाय उचलू शकता वरती. अर्ध हलासन. राईट लेग नंतर लेफ्ट लेग. श्वास भरत क्रिया करा म्हणजे आपल्याला थकवा येणार नाही. तर 10 वेळा. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या थाईसाठी, आपल्या पोटासाठी, आपल्या नितंबासाठी, आपल्या बॅकसाठी. विश्राम. रिलॅक्स. शांत. आपला अभ्यास अर्ध हलासनाचा. पूर्ण हलासन कठीण जाते, त्यामुळे आपण घेत नाही. त्यामध्ये आपल्याला दोन्ही पाय घ्यायला लागते डोक्याकडे आणि बोट लागते आपल्या जमिनीवरती बांधले. म्हणजे स्थिती होती हलासारखी. थोडा कठीण अभ्यास असतो कमरेकरता. आता करूया नेक्स्ट अभ्यास. यामध्ये आपण करूया पादवृत्तासन. पाद म्हणजे पाय, वृत्त म्हणजे गोल. आपल्या पायाने आपल्याला गोल करून घ्यायचा मोठा बघा.
तुझ्या पायावर उचला, मोठा गोल करा तुझ्या पाय, फिरवा पूर्णपणे आपला पाय, मोठा गोल करून घ्या पायाने, 3 वेळा गोल करा फक्त. नंतर मग तीच क्रिया विरुद्ध बाजू, तो गोल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचा आपल्याला. आता अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या जॉईंट साठी, हिप जॉईंट साठी बघा. यामध्ये आपले हिप जॉईंट स्वस्त होतात, आपल्या पायातला भार कमी होतो. आपण आपला बीएमआय जर चेक केलं तर कमीत कमी आपल्याला 10 ते 12 किलो आपण सहज जास्त ओव्हर वेटेड आहोत, त्याला आपल्याला कमी करता येत. रिलॅक्स. दुसऱ्या करूया, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पाय करूया. डाव्या पायावरती गोल फिरवा, क्लॉकवाईज 3 वेळा, अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. पाय सोडा असू द्या, श्वास भरा, श्वास सोडा, म्हणजे तुम्हाला थकवा येणार नाही. करत राहा. केल्याने होतं आहे रे, आधी केलीची पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. मी केल्याने का तुमचं वजन कमी होणार नाही किंवा वाढणार नाही, परंतु ते आपल्यालाच करावं लागणार आहे. स्वतःचा अभ्यास स्वतःला करायला लागणार. विरुद्ध बाजूने. तिसरी आता मात्र दुसऱ्या त्याच पाय करूया आपण डायरेक्शननी. वाढूच्या कन्या रगडतात ही घडी म्हणतात की नाही, त्याप्रमाणे आपल्याला करायचा अभ्यास. 2 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा, 11 वेळा करा, आपल्या क्षमतेनुसार मात्र करत राहा, म्हणजे आपल्याला पूर्ण लाभ मिळेल. आपलं पूर्ण शरीर स्वस्थ होईल बघा याच्यामध्ये. विश्राम, रिलॅक्स, शांत. बघा आता आपल्याला जाणवेल की आपले पाय आहे, जो पण दुखत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती होतं की आपल्या शरीरामध्ये पाय सुद्धा असते. थोडं बोट जर दुखलं तरी वाटतंय मग दिवसभर की अरे कशामध्ये बोट आहे बा, कारण मन त्याकडे पूर्णपणे लक्ष देत असते त्या स्थितीमध्ये. त्यामुळे प्रत्येक शरीराचा भाग आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करायचा आपल्या योगाच्या अभ्यासात. समग्र अभ्यास म्हणजे योगाचा अभ्यास. समत्वम योग उच्यते, संपूर्ण व्यायाम म्हणजेच योग. आता करूया आपण सायकलिंग. चला आपली सायकल घ्या, चला शाळेमध्ये चला सायकलिंग करून घ्या. नवीन सायकल घेतलेली आहे आपण आता. निघा सायकलिंग आपल्या शाळेमध्ये. चला पॅडलिंग करा, सायकलिंग करा. पाय फोल्ड पाय सरळ, पाय फोल्ड पाय सरळ. बघा आपली क्षमतेनुसार थोडी स्पीड सुद्धा वाढू शकता. आपल्या हातात ब्रेक असू द्या, म्हणजे आपल्याला स्पीडला कंट्रोल करता येईल. येस, रेस नाही आपली, परंतु थोडा आपला अभ्यास असू द्या आपल्या सायकलिंगचा. तिसरी आता रिव्हर्सनी करा, रिव्हर्स गिअर टाका. नवीन इन्व्हेन्शन आपलं असं असतं, सायकलला रिव्हर्स गिअर. सायकलला रिव्हर्स गिअर टाकल्यामुळे आपल्याला बॅक सुद्धा लवकर येता येतं. हीच क्रिया विरुद्ध बाजूने. विश्राम, विश्राम, रिलॅक्स. अत्यंत महत्वाचा अभ्यास बघा, पूर्ण शरीर फ्री करून टाकते यामध्ये, कुठेही ताण राहत नाही. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा, लांब श्वास भरा, लांब श्वास सोडा. आले ताण पूर्णपणे कमी करून घ्या. किती सोपे आपले दोन्ही पाय हलवणं. जे पाय आपल्याला हलवतात आपण त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, किती त्याला सुद्धा बरं वाटते बघा. असं वाटेल कधी कधी आम्ही रोज स्वयंपाक करतो बा, त्यावेळेस तुम्ही करून पहा, किती बरं वाटते. तसाच हा भाग असतो. करूया आता नेक्स्ट अभ्यास. करूया आपण सेतुबंध आसन. सेतू म्हणजे पूल. करूया स्थिती, दोन्ही पाय फोल्ड करून घ्या, दोन्ही पाय फोल्ड, हात आपल्या काचेपाशी. आता मग आपल्याला कमरेचा भाग वर उचलायचा आहे आणि आपल्याला करायचं आपलं स्वतःच पूल. आपलं हे पूल आहे बघा, जरी आपल्या यजमात नदी नसली तरी आपल्याला पूल बांधता येते. चला, 1
उचला कमरेचा भाग वरती, सेतुबंधासन, कंधारासन. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या परत कमरे करता, बॅक करता. परत पायामध्ये आपल्या पोटाचा कणा त्याला स्वस्थ करतो आपला हा अभ्यास. दोन्ही हात आपल्या टाचेपाशी, फक्त कमरेचा भाग वर उचललेला, सेतुबंधासन. अत्यंत महत्वाची स्थिती आपल्या कमरे करता. दोन खाली, समजा. परत एकदा करणार आपण. आणि ताण थोडा कमी करून घ्या. परत पाय फोल्ड करून घ्या. चला पाय फोल्ड करा. दोन्ही हात टाचेपाशी घ्या. आता आपल्याला कमरेला वर उचलायचं आहे. अत्यंत महत्वाचा अभ्यास. 3 बॅक एकदा आपली कमरेचा भाग वर उचललेला, दोन्ही हात सरळ. बघा शरीराचा पूर्ण फुलासारखी स्थिती. आपला हा राम सेतू आहे बघा, तो पूर्णपणे भारत व श्रीलंका जोडणारा आपला सेतू आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचा. रिलॅक्स चहा, शांत. पर 2-4 दीर्घ श्वास भरा. अत्यंत महत्वाचा भाग आपल्या शरीराच्या कमरे करता. आता मात्र नेक्स्ट अभ्यास. येऊन जा परत आपल्या स्थितीवरती, दोन्ही पाय सोबत. करूया पहिला अभ्यास. 1-5 पवन मुक्तासन. पवन म्हणजे हवा, मुक्त म्हणजे रिलीज करणे. त्यामुळे सुद्धा आपल्याला शरीराला थोडं आपण शिथिल करता येतं. उजवा पाय फोल्ड करा. त्याला आपल्या पायाच्या गुडघ्याच्या खाली दोन्ही हातांनी पकडून घ्या. आपल्या हाताला लॉक करून डावा पाय सरळ राहील, उजवा पाय फोल्ड केलेला. श्वास भरत आपण आता काय करू, लव हनवटी आपल्या गुडघ्यात. 1 लव हनवटी गुडघ्याला. थांबा काही क्षण, थांबा काही सेकंद थांबा. 2 परत एकदा ती स्थिती करूया. लास्ट राऊंड या स्थितीतला. 3 4 रिलॅक्स. उजवा पाय सरळ. मात्र स्थिती आपल्या डावा पायाची. डावा पाय फोल्ड करून घ्या. उजवा पाय स्ट्रेट राहील. पकडा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली दोन्ही हाताच्या बोटांनी. तिला थोडासा प्रेस करत गुडघ्याला छातीकडे नोटी लावा आपल्या गुडघ्यापाशी. 1 2 परत एकदा लास्ट राऊंड. 1-5 पवन मुक्तासन. हा फार सोपा आहे. 1-5 म्हणजे 1 पाय. 3 रिलॅक्स च्या विश्राम. अत्यंत महत्वाचा अभ्यास. मात्र आपण दोन्ही पाय सुद्धा करू शकता. पूर्ण पवन मुक्तासन. तर करूया. दोन्ही पाय सोबत घ्या, दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या खाली आता हात घेऊन घ्या. आता आपल्याला स्पर्श करायचा हनवटीचा आपल्या गुडघ्यापाशी. उचला शरीर समोरून. 1 2 परत एकदा लास्ट राऊंड. 3 4 थोडा आता करूया आपण पाठीची मालिश. थोडं बघा आपल्या क्षमतेनुसार. खालचा भाग आपला थोडा चांगला पाहिजे, सपाट पाहिजे, म्हणजे आपल्या पाठीच्या त्रास होणार नाही. थोडं झुळून घ्या. तीन चार वेळा.
रिलॅक्स. आता करूया बाजूनी सुद्धा, साईड वाईज आजूबाजूनी करून घ्या 2-3 वेळा. बरोबरपणे करायचा अभ्यास आहे. विश्राम. रिलॅक्स. शांत. आता आपला अभ्यास पवन मुक्तासनाचा. आता करू आपण नेक्स्ट स्थिती, नेक्स्ट अभ्यास, त्याला आपण म्हणतो मंकी पोज, मर्कटासन. ही स्थिती अत्यंत महत्वाची आपल्या कमरेसाठी, आपल्या बॅकसाठी. आजकाल जे काही डॉक्टर विचारतात आपल्या कमरेसाठी अभ्यास, त्याचा हा विशेष अभ्यास आहे आपल्या कमरेकरता. मंकी पोज. माकडाला कधी बॅकचा त्रास होत नाही, कारण ते या जास्त बसतात बघा, त्यामुळे आपण करूया अशी स्थिती. मर्कटासनचा पहिला अभ्यास. दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला घ्या, दोन्ही छातीच्या बाजूला सरळ, पडवे आकाशाकडे, हात खांद्याला समांतर, दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. दोन्ही पाय फोल्ड केलेले, दोन्ही गुडघे सोबत, दोन्ही टाचा सोबत. आता मात्र काय करायचं आपल्याला, पाय आणि मान घ्यायची आपल्याला विरुद्ध बाजूने. पाय डाव्या बाजूला तर मान उजव्या बाजूला, उजव्या हातात. ठीक आहे. फार सोपा अभ्यास. पहिली स्थिती मंकी पोज पार्ट 1. एक, पाय डाव्या बाजूला तर मान उजव्या बाजूला बघा, टाचेवर टाच येऊ द्या आणि गुडघ्यावर गुडघा, लक्ष विरुद्ध बाजूने. 2, ती स्थिती आता. 3, पाय राईट साईडला तर मान लेफ्ट साईडला, असं बघा, क्रॉस कनेक्शन. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या कमरेचा, स्पाइन कर. 4, परत एकदा करूया. 5, गुडघ्यावर गुडघा येईल, टाचेवर टाच येईल, लक्ष विरुद्ध बाजूने. पूर्णपणे आपला ट्विस्ट करतो कमरे, आपल्या स्पाइनला. त्यानंतर आपण आपलं बोन सेटिंग, आपलं स्पाइन सेटिंग. 6, लास्ट राउंड. 7, रिलॅक्स. 8, मात्र करून घ्या, रिलॅक्स होऊन जा. अत्यंत महत्वाचा अभ्यास होता आपल्या स्पाइनसाठी. आता करूया ती दुसरी स्थिती, त्यामध्ये आपल्याला करायचा आहे भाग 2 चा अभ्यास. लक्ष श्वासावरती आपल्या ठेवून श्वासाला पूर्णपणे स्थिर करून घ्या. आता करूया आता भाग 2 चा अभ्यास, मर्कटासन भाग 2 ची स्थिती. दोन्ही हात परत आपल्या खांद्याला समांतर, दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. आता मात्र 2 पाय थोडं अंतर कर, 2 पायामध्ये थोडं अंतर छातीत कसं असायला हवं. 2 पाय जवळ नको, 2 पाय थोडं अंतर. आता मात्र काय करत आपल्याला, एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाच्या टाचेपाशी आला पाहिजे, आणि तो पाय, ती स्थिती आपल्या पायाची एका बाजूला. पाय जाईल डाव्या बाजूला, मान येईल उजव्या बाजूला. 1, उजवा पाय डाव्या पायाच्या टाचेपाशी जाईल आणि मान विरुद्ध बाजूला बघा. अत्यंत महत्वाचा अभ्यास कमरेकरता. परत थोडी ऍडव्हान्स आहे, भाग 2 ची स्थिती. 2, 3, डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या टाचेपाशी येईल, मान मात्र विरुद्ध बाजू. 4, परत एकदा करूया एक राऊंड. 5, पाय डाव्या बाजूला तर मान उजव्या बाजूला. अत्यंत महत्वाची स्थिती, मंकी पोज, स्पाइनसाठी महत्वाचा अभ्यास. 6, लास्ट राउंड. 7, भाग 2 ची स्थितीचा. रिलॅक्स. 8, रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात बाजूला. आता मात्र करू आपण थोडीशी छोटी स्थिती याची. तिसरा अभ्यास थोडा कठीण आहे, पण ते थोडा आपण वरच्या लेवलला जातो याच्यामध्ये.
परंतु हा सुद्धा तितकाच महत्वाचा आपल्या शरीरासाठी. प्रयत्न करून पहा जितका शक्य तेवढा करण्याचा प्रयत्न. यामध्ये कुठेही ताण देऊ नका शरीराला. आणि यामध्ये आपण काय करतो, आपला मध्ये आपण स्पर्श करतो आपल्या उजव्या पायाचा आणि डाव्या हाताचा. मात्र आपल्याला पाय निघायचा असतो, हात सरळ राहील आपल्या हाताला सरळ. पुढील स्थिती शक्य असेल तर बघा, इतकं दोन्ही हात खांद्याला समांतर, कडवे आकाशाकडे हाताचे. आता मात्र आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे आणि घ्यायचा आहे डाव्या हातापाशी. राईट लेग इज जॉइंट्स विथ द लेफ्ट हँड. एक उजवा पाय वर उचलला, जितके शक्य तेवढा करायचा प्रयत्न. घ्यायचा आपल्या डाव्या हाताकडे. दो लक्ष मात्र विरुद्ध बाजूने, लक्ष विरुद्ध हाताकडे. 3 रिलॅक्स. डावा पाय वर करायचा, उजव्या हातावर घ्यायचा. डावा पाय वरती घ्यायचा उजव्या हाताकडे. लक्ष मात्र मान मात्र आपल्या डाव्या हाताकडे. क्रॉस मध्ये पाय वरती. 3 डावा पाय वर करा, घ्या उजव्या हाताकडे. नंतर मान मात्र डाव्या बाजूला. 4 रिलॅक्स. विश्राम. थोडा कठीण आहे, परंतु नाही जर पकडलं तर थोडासा त्या बाजूला घ्यायचा प्रयत्न करा. त्यासाठी थोडी आवश्यकता आपल्या प्रॅक्टिसची. पण हळूवारपणे आपल्याला जर रोज केलं तर आपण नक्कीच येईल आपल्या अभ्यासामध्ये. यामध्ये पूर्णपणे आपली स्पाईन आपल्याला सेट करता येते. आपले जे काही 33 हाडं आहेत आपल्या स्पाईनची दंडाचे, त्याचा पूर्ण अभ्यास होतो या 3 अभ्यासामध्ये. मर्कट आसनाचे 3 अभ्यास, भाग 1, भाग 2 आणि भाग 3. त्यानुसार आपल्या स्पाईनला पूर्णपणे सेट करता येते अशी ही स्थिती. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. या अभ्यासातून जो काय बदल झाला आहे आपण त्याला बघून घ्या. पूर्णपणे आपल्या शरीरातल्या स्पाईनला आपण आज पूर्ण स्थिती करून घेतली. विशेष अभ्यास होता आपल्या आज बॅकसाठी. कुठलाही त्रास होणार नाही आपल्या कमरेचा या अभ्यासामध्ये. आपण विशेष अभ्यास करतो आपल्या मेरुदंडा करता. लोअर बॅक, मिडल बॅक आणि अप्पर बॅक असे 3 आपल्या कमरेचे भाग. त्यासाठी हा 3 अभ्यास. स्पॉन्डिलायटिस किंवा लंबरचा त्रास या सगळ्यांना पूर्णपणे दूर करतो ही स्थिती. विश्राम. थोडं 2 पायात अंतर असेल, टाचा आतमध्ये, हाताचे पंजे वरच्या बाजूला. लक्ष सुद्धा आपल्या आता शरीराकडे. सूर्य लास्ट स्थिती शवासन. दोन्ही पायाच्या टाचा बघा, दोन्ही पायाचे टोस, दोन्ही पायाचे उलगड भाग, दोन्ही पायाचे अंगठे, चारी बोट, तळव्याच्या वरचा भाग, मन, दोन्ही पायाचे गोटे, पोटरी, गुडगा, थाईज आणि वरचा भाग. या पद्धतीने आपल्या दोन्ही पायाच्या सर्व स्नायूला बघून घ्या, शिथिल करून घ्या, शांत करून घ्या, रिलॅक्स करून घ्या. कुठेही ताण राहणार नाही आपल्या पायामध्ये याची काळजी घ्या. पूर्ण दोन्ही पाय आपल्याला शिथिल आणि दोन्ही पायाचे सर्व स्नायू, सर्व मसल, सर्व जॉईंट्स आणि सर्व बोन्स. सर्वात मोठं हाड आपल्या फिमर, गुडघ्याचा जॉईंट्स आणि आपले हिप जॉईंट सगळ्यांना बघून पूर्णपणे रिलॅक्स करून. लक्षात आपल्या कमरेवरती, कमरेचे 33 हाड भाग, लोअर बॅक, मिडल बॅक, अप्पर बॅक. पोटावरती लक्ष, पोटामध्ये असणारे सर्व महत्वाचे अवयव, छातीचा भाग, हृदय, फुफ्फुस. आणि आता लक्ष आपल्या दोन्ही हाताकडे असू द्या. दोन्ही हाताचे खांदे, दोन्ही हाताचे एल्बो, मनगट, रिस्ट, दोन्ही हाताचे अंगठे, चारी बोट, हाताचे तळवे, कडेचा वरचा भाग. या पद्धतीने दोन्ही हाताच्या
सर्व स्नायूला मसल्सला जॉईंट्सला पूर्णपणे शिथिल करून घ्या, शांत करून घ्या, रिलॅक्स करून. लक्षात पात्र आपल्या मानेवरती, मानेचे सर्व स्नायू, त्यामध्ये असणारा विशेष ग्रंथी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वासनलिका या पूर्णपणे बघून आपल्या मानेला सुद्धा पूर्णपणे रिलॅक्स करून घ्या, शांत करून घ्या, स्थिर करून. आता मात्र शेवटचा अभ्यास आपल्या चेहऱ्याचा. लक्ष होत्या चेहऱ्यावरती. जगाची ओळख म्हणजे आपला सुंदरसा चेहरा बघा. मनवटी, दोन्ही ओठ, दोन्ही दात, दोन्ही जीभ, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन नासिका, नासिकाग्र, भुवया, पापण्या, डोळे, भ्रुकुटी मध्य, कपाळाचा भाग, दोन्ही मेंदू, छोटा मेंदू आणि डोक्याचा उंच भाग. या पद्धतीने आपल्या उंच भागाला पूर्णपणे बघून घ्या. त्याला सुद्धा शिथिल आणि शांत करून घ्या, रिलॅक्स करून घ्या, विश्रामित करून घ्या. मात्र तीनदा दीर्घ श्वास भरत आपल्या शरीराला थोडं रिलॅक्स करून घ्या. उ आणि म चा अभ्यास करायचा आपल्याला. त्याचा अभ्यास करताना लक्ष आपल्या पायावरती, उचा आवाज करताना लक्ष पोटावरती, बळचा करताना लक्ष आपल्या डोक्यावरती. करूया तीनदा फक्त अभ्यास. दीर्घ श्वास भरा. दुनियात वर करा आपल्या डोक्याच्या. पायाला स्ट्रेच करा खाली, हाताला वरती, ताण द्या शरीराला, ताण द्या पायाला खाली, ताणून घ्या, हाताला वर ताणून घ्या आणि हळूवारपणे आपल्या डाव्या खुर्चीवर वळून घ्या. आता भगवंताला प्रार्थना, परमपिता परमेश्वराचा आपण स्मरण करूया. वेळ झालेच आपला. प्रार्थना करून आपण समापन करूया आजच्या वर्गाचं. करूया शांतीपाठ. सर्वे भवन्तु सुखिनः. माझ्यासोबत सर्वांना सुखी ठेव अशी स्थिती. मी नाही तर आम्ही असा ह्या प्रार्थनेचा अभ्यास. आई नाही तर वी. दीर्घ श्वास भरत. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. सर्वेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. तुम्ही पाठीमागे बांधत समोर झुकत नतमस्तक होऊन जाऊया. आजच्या कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. तुम्ही हात वर करून घासून घ्या. आपल्या चेहऱ्यावर ठेवून घ्या. सर्वांचा दिवस सुखा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांचे धन्यवाद. ओम प्रणाम. Thank you, sir. Thank you. Have a nice day.